नमस्कार सगळ्यांना. मी आज ब्लॉगमध्ये बनवणार आहे महाराष्ट्रीयन पुरणपोळी. सगळ्यात पहिले गॅस पेटवून कुकरमध्ये आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकलं आहे मी त्याच्यात. कुकरमधलं पाणी आता गरम झालं आहे. त्याच्यात आपण आता हरभऱ्याची डाळ धुवून स्वच्छ कुकरमध्ये टाकायची आहे. डाळ टाकून झाली आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. चांगली डाळ शिजायला आपल्याला 4 नाही तर 5 शिट्ट्या कराव्या लागतात. 4 आणि 5 शिट्ट्यामध्ये डाळ ही चांगली नरम होते. आता मी कुकरचं झाकण खोललं आहे आणि डाळ बघते छान शिजली काय. डाळ आपली छान शिजलेली आहे. तुम्हाला जर डाळ शिजलेली कळाली नसेल तर हातावर घेऊन नाही तर बोटावर घेऊन असं दाबून बघायचं. बोटावर घेतल्यावर डाळ अशी नरम लागली की समजायचं आपली डाळ शिजली आहे. आता मी पुरणाची चाळण घेतली आहे. त्याच्यात आता डाळ आपण डाळीतलं पाणी हे आपण आता काढून घ्यायचं आहे. छानसं पाणी निघालं की आपल्याला परत ती डाळ कुकरमध्ये टाकायची आहे. आता गॅस चालू केला आहे. कुकरमध्ये डाळ याच्यामुळे टाकले आपल्याला पुरण हे गोड बनवायचं आहे. त्याच्यामुळे कुकरमध्ये साखर टाकून आता थोडंसं शिजून घेऊ आपण तर. आता आपले पुरण हे गरम होत आहे. आता त्याच्यात जेवढं तुम्हाला गोड लागेल तेवढी साखर टाका. मी हे 5 जणापुरतं करते आहे त्याच्यामुळे मी माझ्या हिशोबाने साखर टाकलेली आहे. साखर टाकून झालं आहे आपलं. आता आपण हे पुरण छानसं हलवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत साखर अशी थोडी मेल्ट होत नाही या ओलसर होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. आता तुम्ही बघत असाल की डाळीमध्ये ही आपली साखर ही छानशी विरघळली आहे. आता आपल्याला पुरण हे घट्ट होऊ द्यायचं आहे. आपलं पुरण आता घट्ट झालेलं आहे. आता डाळ आणि साखर चांगलं शिजलं आहे. आता पुरणाच्या चाळणीमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला ती दाबून डाळ ही काढून घ्यायची आहे. आता आपण चाळणीच्या साहाय्याने पुरण हे मऊसर काढून घेणार आहे. पुरणाची चाळण ज्या मापाची आहे थोडंसं किंचित मोठं भांडं घेऊन त्याच्या चाळणीच्या साहाय्याने छानसं पुरण चाळून घ्यायचं आहे आणि ते पण गरम गरमच चाळायचं की ते पटकन चाळल्या जाईल. थंड झाल्यावर ते आपल्याकडून चाळल्या जाणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर चाळून घ्यावं लागेल पुरण. तुम्ही बघू शकता आता पुरण हे माझं चाळून झालेलं आहे. तुम्ही बघत असाल की माझं सगळं पुरण हे चाळून झालेलं आहे. मऊसर दिसत आहे पुरण हे पुरण आता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतलं पण नाही. त्याच्यामुळे आपली पोळी ही खूप छानशी येणार आहे. आता एका डिशमध्ये हे सर्व मी पुरण काढून घेतलं आहे. तुम्हाला लगेच पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच पुरण ही घेऊ शकता. नाही तर तुम्हाला टाईम लागत असेल तर हे पुरण थोडंसं झाकून ठेवा जेणेकरून ते व्यवस्थित राहील, कडक होणार नाही. चला आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. मी स्टार्टिंगलाच थोडंसं गव्हाचं पीठ मळून ठेवलं आहे की ते चांगलं भिजावं म्हणून. आता आपण पुरणाच्या पोळीला सुरुवात करत आहे. आता मी एका उंड्याला गोलसर आकार देऊन त्याच्यामध्ये पुरण भरलं आहे. पुरण भरून झाल्यावर त्याला असं गोलचा आकार द्यायचा आहे. पुरण आतमध्ये असं दबलं जाईल ह्या आकाराने आपण त्याला शेप देत आहे. पिठाचा आणि पुरणाचा असा गोलसा आकाराचा उंडा बनवला आहे. आता आपण त्याला पीठ लावून थोडंसं दोन्ही हाताच्या तळव्यावर घेऊन थोडंसं दाबून चोबाजूने आतून पुरण हे असं व्यवस्थित पसरल त्या आकाराने फिरवणार आहे. आता पोळी लाटण्याची सुरुवात केली आहे मी. पहिले स्टार्टिंगला हळूहळू पोळी लाटायची की जेणेकरून ती फुटणार नाही. पुरणाची पोळी ही अल्लद हातानेच लाटावी लागते की ती जेणेकरून मधून फाटू नये या चिरू नये म्हणून. आमच्याकडे मोठ्या आकाराच्याच पुरणपोळ्या बनवल्या जातात. त्याच्यामुळे मला सवय झाली आहे की मोठ्या पुरणपोळ्याच बनवायची. तुम्हाला वाटलं की छोटी शेपची बनवायची आहे छोटीसं गोल तर तुम्ही बनवू शकता तशी. मी आता पुरणपोळी ही छानशी गोल लाटत आहे.
पुरणपोळी झाल्यावर गॅस हा फुल करून तवा छानसा तापून घ्यायचा आहे. तवा हा चांगला तापला आहे. त्याच्यावर आता आपली पुरणपोळी टाकायची आहे. पोळी ही जराशी फुगली की दुसऱ्या साईडनं पलटून टाकायची आहे आणि त्याला आपण वाटलं तर तेल लावा, नाही तर गावरान तूप लावा. पुरणपोळी म्हटलं की गावरान तुपातच छान लागते. त्यामुळे सर्वांनी पुरणपोळीला हे गावरान छान मस्तपैकी तूप लावायचं आहे. नीट दोन्ही साईडनं तूप लावणं विसरू नका. आपली पोळी ही छानशी मस्त फुगली आहे. यावरून कळतंय की आपलं पुरण हे व्यवस्थित पसरलेलं आहे. तुम्ही मी जशी बनवली तशा पद्धतीने पुरणपोळी करून पहा आणि खाऊन पहा. टेस्ट करून पहा, खूप छान लागेल तुम्हाला. आणि जास्तीत जास्त हे गावरान तूप लावायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट जास्त वाढेल. आता मी दुसऱ्या पोळीची पण तयारी सुरू केली आहे. उंडा घेऊन त्याला गोल आकार दिला आहे. गोल आकार दिल्याच्या नंतर मी आता त्याच्यात पुरण भरते आहे. पुरण भरून पहा तुम्ही माझी पद्धत कशी आहे की मी जेणेकरून पुरण बाहेर पडणार नाही यासाठी पुरण घेऊन आणि पोळीचा उंड्याचं पीठ पण हे व्यवस्थित प्रमाणात मळूनच घेतलेलं आहे की जेणेकरून पोळी आणि पुरण याचं प्रमाण व्यवस्थित बसेल असं. पुरण भरून झाल्यावर उंडाचं तोंड मस्तपैकी बंद करून घ्यायचं आहे आणि पिठात मळून परत दोन्ही तळ हातावर मस्तपैकी फिरून ते पुरण आतलं पसरून घ्यायचं आहे आणि पोळी लाटायला सुरुवात करायची आहे. पोळी ही छानशी लाटायची आहे अल्लद हाताने. तुम्ही पहिले पण पाहिले होते. आता ही आपली दुसरी पोळी आहे. मी तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत सांगितली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा ही महाराष्ट्रीयन पुरणपोळी. परत माझी गोलसर अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपला तवासुद्धा छानसा गरम होत आहे. गरम गरम तव्यावर पटकन भाजल्या जाते, म्हणून पुरणपोळी ही लाटून झाली की लगेच गरम गरम तव्यावर पुरणपोळी ही टाकायची आहे. तुम्हाला सांगते मी, गरम गरम तव्यावरच पुरणपोळी टाकायची. थंड तव्यावर पुरणपोळी टाकली की ती फुटते म्हणजे फुटते. त्याच्यामुळे गरम तवा करूनच पुरणपोळी टाकायची. आता आपण पुरणपोळी पलटी करूया आणि मस्त अशी गावरान तूप टाकून छानशी मस्त अशी भाजून घेऊया. पुरणपोळी करताना त्याच्यावर गावरान तूप टाकलं की त्याची टेस्ट ही जास्त वाढून येते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त गावरान तूप टाकायचं आणि मस्त अशी ही दुसरी पोळीसुद्धा तयार होती आहे. ती मस्तपैकी फुगली पण आहे छानशी. अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या ह्या बनवून घेतल्या आहे. लक्षात ठेवा, दोन्ही साईडनं पण छानसं जास्त गावरान तूप लावा जेणेकरून त्याला टेस्ट येईल. पुरणपोळी ही आमरसाबरोबर पण खाऊ शकता आणि दुधाबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही. आज आम्ही पुरणपोळी ही दुधाबरोबर खाणार आहे. दुधात थोडीशी साखर टाकून दूध गरम करून घेणार आहे. पुरणपोळी ही ऑलरेडी गोड राहते, त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल तेवढी साखरच टाका, जास्त काही साखर टाकू नका. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि आजचा व्लॉग हा समाप्त होत आहे आणि तुम्ही बघत असाल की आम्ही दुधाबरोबर पुरणपोळी खाल्ली आहे.